आमची महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेची राज्य कार्यकारिणी जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला बंधनकारक राहील, परंतु नागपूर विभागातील उद्या सर्व कर्मचारी हा 56% झालेल्या वेतनाच्या विरोधामध्ये काळ्या फिती लावून संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये एक सरकारचा आणि प्रशासनाचा निषेध नोंदवतो। नक्कीच उद्या काळी फिती लावून जे आहे ते निषेध नोंदवणार। मला सांगा, आधीच तुमचा पगार हा कमी असतो, त्यातही जर तो 56% मिळणार असेल तर नेमक्या तुम्हाला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागणार? अडचणी म्हणजे महिन्याच्या ज्या किस्ता आहेत, कर्जाच्या किस्ता आहेत, इकडल्या तिकडल्या कोणा देणी घेणी आहेत, अर्ध्या पगारात होणं शक्य नाही आहे। जो महिन्याभर वाट पाहून तो 7 तारखेला आपली पूर्ण पगार होईल याची शाश्वती ठेवून आपलं काम करतो, समोरचं नियोजन करतो, पण ते नियोजन पूर्ण चुकलेलं आहे। आणि काही बँकेच्या प्रायव्हेटच्या काही लोन्स आहे, हे आहेत, परीक्षेचा आता वेळ, आपला शाळेंचा फी भरण्याचा वेळ आहे, ॲडमिशनचे आहेत, कसे काय करणार? अर्ध्या पगारात शक्य नाही, तर ते त्वरित मध्ये करण्यात यावं अशी आम्ही विनंती करतो प्रशासनाला। मला सांगा, सरकार का बरं तुमच्यावर असा अन्याय करतं? सरकारला तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्याकडे का लक्ष द्यायला वेळ मिळत नाही? मुळात आम्ही जे शासनाला सवलतीपोटी निधी मागणी करतो, ती निधी कमी दिल्यामुळे हा पगार आमचा रखडलेला आहे। तरी प्रशासनानं 56% पगार दिला आहे। प्रशासनाला अशीच विनंती आहे की दरवेळेला तुम्ही 10 तारखेपर्यंत आमच्या 100% पगार करावा, एवढीच आम्ही प्रशासनाला विनंती करतो।